स्वामींचा आश्रम आहे, महादेवाचं मंदिर आहे तिथे. अरे वा वा, पहिल्या सोमवारी महादेवांचं. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनल मध्ये. गुड मॉर्निंग सर्वांना. आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचा जावं ही ईश्वर चरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाची सुरुवात करूया. आज आहे पहिला श्रावण सोमवार. सर्वांना श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. माऊ इकडे 28 जुलै आणि मार्च नंतर डायरेक्ट 28 जुलैला आमची 10वी पास झालेली कॉलेज गर्ल चालली आहे 11वी कॉलेजला. फर्स्ट डे फर्स्ट शो श्रावण सोमवार. सरांचं पण आवरलंय का सर? डब्बा घेतला का? ओके. आपली देवपूजा झाली आहे आणि आपण इथे छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे. तिच्यावर आता हळदी कुंकू अक्षदा वाहून घेऊ. रांगोळी अशी सुनी नाही ठेवायची, त्याच्यावर हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायच्या. आणि छान छान देवपूजाही झालेली आहे आपली. सकाळी सकाळी पुरेचे पप्पा ताजे ताजे फुलं घेऊन आलेले होते, तेही वाहिले. आणि अशी आपली मनोभावे आता देवपूजा झालेली आहे. आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. सर्वांना श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांच्या मनातल्या इच्छा भोलेनाथ पूर्ण करो. मनोभावे आपण आता पूजा करून घेतलेली आहे. आणि इथे तुपाची ज्योत लावलेली आहे. महादेवांना तुपाची ज्योत लावता. आणि आपण आता अगरबत्ती सर्व घरामध्ये फिरून घेऊ, म्हणजे घरातले वातावरण सर्व मंगलमय आणि प्रसन्न होईल. घरामध्ये पूर्ण शांतता आहे, बघू शकताय तुम्ही. जय श्री श्याम. साईनाथ महाराज की जय हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय हो. आपण आता इथेच अगरबत्ती ठेवून देऊ. सर्वांना नतमस्तक हो. आणि घरात बघा तुम्ही पूर्ण शांतता दिसते, कारण मुलं नाहीये. मुलं दोघंही स्कूलमध्ये गेलेले. सकाळी 7 वाजेलाच आपली दिवसाची सुरुवात जवळपास 5:45 झालेली, कारण मुलं उठले, त्यांचं सर्वांचं आवरलं तिघांचंही. आणि दोघं स्कूलमध्ये गेले. आज श्रावण सोमवार हे एक शुभ मुहूर्त. आणि अजून एक माझ्यासाठी गुड न्यूज आहे का, माझ्या पूर्वा दिदीचा आज कॉलेजचा पहिला दिवस. म्हणजे इतके दिवस ती स्कूलला जात होती आणि आता आपण कसं म्हणू की पूर्वा कुठे गेली, कॉलेजला गेली. तर आज तिचा कॉलेजचा पहिला दिवस. जवळपास ती मार्च पासून घरी होती, कारण मार्चला पेपर झालेले 10वीचे, तेव्हापासून आतापर्यंत बरीच बोर झाली ती, कारण तिला शाळेची फार आवड आहे. आणि पण तरी पण ती काय शांत बसत नव्हती, काहीतरी उद्योग चालूच असायचे तिचे. मध्यंतरी आजीबाबांकडे बऱ्याचदा जाऊन आली, आत्याकडे गेलेली असं. आणि घरातही हे बनव ते बनव. मी तुम्हाला तिचं क्राफ्टही दाखवले, बघा किती सुंदर सुंदर तिने क्राफ्ट आणि असे मस्त फुलदाणे वगैरे बनवलेले आहे आपल्याला. म्हणजे तिने टाकाऊपासून टिकाऊ भरपूर वस्तू बनवून दिलेली आहे. बघा आपला माझा विठुरा आहे, किती सुंदर बनवलेला आहे. आणि पेपरही आलेले, आपल्याला पेपरही वाचायचा आहे. बघू पेपरमध्ये आज काय आहे. हे बघा पेपरमध्ये किती छान, आज पूर्ण पेपर वाचण्यासारखा आहे आणि वेळ पण आहे. तर मी आता पेपरही वाचणार आहे. पहिल्या श्रावण सोमवारच्या पूर्वसंध्येला त्र्यंबक मध्ये भाविकांची अशी गर्दी झाली. अरे वा, हे बघा गर्दीच गर्दी आहे. दुमदुमला बम बम भोलेचा गजर, असं काहीसा आपला आजचा पेपर आहे. आणि पेपरही आपण सर्व मस्त वाचूया. आज भोलेनाथच्या सर्वच एकदम भारी भारी न्यूज आलेल्या असतील, त्या वाचू आपण. आणि सर्वांवर भोलेनाथची कृपा असो. काहीसा असा पेपर आहे, पूर्ण पेपर वाचते मी. ही पुरवणी आहे हॅलो मालेगाव. आणि बाकीचा पेपर आहे तोही वाचू. आणि आता दूध घेऊन आलेले होते, पण सकाळी आपली कसं मुलांची जायची गर्दी, दूध आणि फुलं घेऊन आलेले पुरेश पप्पा. पण मग नंतर मग घरातली साफसफाई केली आणि फरची वगैरे पुसवणे, मग देवपूजा केली. हे काम पूर्वा करते इतर वेळेला, घर झाडणं फरची पुसणं. आज ते मला करावं लागलं, तेव्हा किंमत कळाली मुलीची. शेवटी छोटीशी का असते ना, मोठी असो, मुलगी हाताखाली येते आणि मग आपल्याला मदत होते त्यावेळेला. म्हणजे ते वेगळीच माया असते आईची आणि मुलीची. तर चला आज आठवण येते मला तिची. तर चला इथे आपण कमी गॅसवर दूध ठेवून दिलेलं होतं, ते कमी गॅसवर तापेपर्यंत आपण बाकीचे काम आवरले. आणि आपण आता दूध तापलंय, गॅस बंद करून देऊ. आणि आपल्याला आता छान मस्त चहा प्यायचा आहे.
आज उपवास आहे तर सकाळी सकाळी मस्त चहा पिऊ. खूप जास्त चहा पितो असं काही नाही, पण मग सकाळच्या वेळी अर्धा कप आणि संध्याकाळच्या वेळी अर्धा कप एवढा चहा तो लागतोच, सर्वांनाच लागतो. आणि इकडे साबुदाणाही भिजवून ठेवलेला आहे. मस्त साबुदाणा खिचडी पापड्या वगैरे बनवू. पापड्या म्हणजे आपल्या वाळवणातल्या पापड्या आहे ना त्या तळू. मुलांना सकाळी दिल्या तळून मी डब्याला, आज त्यांना तेच दिलं. ते बोलले आम्हालाही उपवास करायचा आहे. साबुदाण्याच्या पापड्या हे बघा याच्यामध्ये होत्या, तर दोघांनाही टिफिनला आपल्या जे वाळवणामध्ये वेपर्स चकली आणि पापड्या वगैरे बनवलेले ना आपण, त्याच्याही रेसिपी टाकलेली आहे आपल्या चॅनलला. खूप छान त्यालाही व्ह्यूज मिळालेले. तर त्या पापड्या वगैरे तळून दिलेल्या आहे मुलांना सर्व. आणि मग आपणही आता थोड्या वेळाने साबुदाणा खिचडी परतो आणि पापड्याही तळायचे आहे आपल्याला. सर्वांनाच उपवास आहे, आज चौघांनाही उपवास आहे. मुलं बोलले आम्ही पण उपवास करतो, आवडतं त्यांना. साबुदाणा खिचडी आवडते आमच्या घरामध्ये सर्वांनाच त्याच्यामुळे. तर चला आता गॅस देते बंद करून आणि पुढची कामं करते. आपलं आता पेपर वाचायचं काम चालू होतं, पण बाहेर माऊचा आवाज आलेला आहे. माझी बहीण आणि बहिणीचा मुलगा सून आणि ते महादेवांचं दर्शनासाठी चाललेले कोपरगावला. अगोदर फोन आलेला त्याचा, बोललेला ती की काय बॉ असं, पण मग आता आपलं कसं मुलं शाळेत गेलेली, बाकीचं रुटीन, तर बोललेली या जाऊन. मग तो आईला घ्यायला आलेला आहे. आईन ती इथे कॉलनीतच राहतात ना, तर मग आईला घेऊन जाणार आहे. तर बघू आपली माऊ काय म्हणते. माऊचाही व्हिडिओ टाकलेला आहे, एकदम चुलबुल आहे ती. तर चला आपण आता ते कुठे चालले काय तर बघूया. माऊ कुठे चालली? आम्ही चाललो कोपरगाव. ए माऊ मला येऊ दे ना, येऊ का मी? मला जागा आहे का? आहे का? चला. अजून कोण कोण आहे? सई आहे, पप्पा आहे आणि आई पण चालली आहे, काजल आहे. आणि ऋतू नाही आलेला का? वॉटर बॅग कुठे दाखव. वॉटर ते वॉटर बॅग तुम्ही काय स्कूलला चाललाय का? ए कुठे चालले? कोपरगाव आश्रम आहे, महादेवाचं मंदिर आहे. अरे वा वा, पहिल्या सोमवारी महादेवांचं दर्शन घेण्यात चालले. असं आहे का? मातोश्रीचं दर्शन आहे का? जा मग. बाय 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 बाय. आज स्कूलला सुट्टी का? वा वा, सर्वांनाच सुट्टी बॉस. तर चला आपण आता गरम गरम चहा पिऊन घेऊ, म्हणजे अजूनच एनर्जी आपल्याला बाकीच्या कामांसाठी. गरम गरम चहा पिऊन घेऊ. एकदम कमी साखर टाकलेला चहा असतो, मला तसंच प्यायला आवडतो. आणि बाहेर स्कूलचे मुलंही जात आहे, जवळपास 10 वाजत आलेले. स्कूलच्या गाडीचा आवाज येतोय बघा. जवळपास 10 वाजत आलेले आणि पूरज पप्पा बोलताय. काय बोलताय? नमस्कार. कोपरगावला जायचं होतं, पण मग मी म्हटलं की नको, कारण पोरं दोघं येतील आणि मग आमच्या खाण्यापिण्याचे वांदे होऊन जातात. तर इथे जवळच आपला एक पाताळेश्वर महादेवांचं मंदिर आहे, तर तुला घेऊन जातो पाताळेश्वरला. चालेल का? चालेल. काय फुलं वगैरे घेतले मी, आता पूजेचं साहित्य घेते. आणि जवळच आपल्या कॉलनीमध्येच, म्हणजे थोडं लांब आहे, एवढं काही जवळ नाही, तर पाताळेश्वर महादेवांचं मंदिर आहे, तिथे जाऊया. आणि महादेवांचं आज श्रावणी सोमवारचं दर्शन घेऊ आपण. तर आता चहा पिऊन घेते. दुपार नंतर जमलं तर, म्हणजे जर मी इथे राहिलो जागेवर आणि पोरांचं जर नियोजन असलं तर चंद्रेश्वर महादेवांना जाऊ, नाही तर मग इतर दिवशी जाऊ. आता पूर्ण महिनाभर आपल्याला महादेवांचं दर्शन घ्यायचंय. प्या चहा प्या, मला काही दिला नाही तुम्ही चहा. तुम्ही नाही बोलले ना, तुमचा झालेला होता ना मुलांवर. जास्त चहा पिण्यात काही मजा नाही. छान श्रावण सरी चालू आहे आणि आम्ही आता महादेवांच्या दर्शनासाठी चाललोय 2 व्हीलरवर. इथे जवळच मंदिर आहे, पाताळेश्वर महादेव मंदिर. आलं का मंदिर? हर हर महादेव. आता भाविकांनी इथंच दर्शन घ्यायचं आहे, कारण इकडे जाणं थोडंसं पाण्यामुळे रिस्की आहे. तुम्ही दर्शन घेऊन टाका. मागच्या वर्षी शेवटच्या छोटं एक घे. माझ्या पूर्वजन्माचे स्मरण कोणी भस्म लावेल, तिचे सकल पापे दूर होतील. दाखवली तेव्हा तो म्हणाला, लिंग चांगले आहे, पण त्याशी मनोभावी. महादेवांचं दर्शन घेऊन आपण आता घराकडे चाललोय आणि रिमझिम पाऊस चालू आहे रस्त्यावर बघा. सर्व रस्ता ओला ओला आहे आणि
खूप छान दर्शन झालं आपल्या महादेवांचं, अगदी मनोभावे. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी खूप मनाला असं प्रसन्न वाटतं एकदम. महादेवांचं एकदम निवांत दर्शन झालं. श्रावण महिन्यातल्या श्रावणसरी बरसत आहे आणि आपण दर्शन घेऊन आलेलो आहे. चला तर खिचडी परतून घेऊ आपण आता. मुलं येतील आता थोड्या वेळात, तर आपण खिचडी परतून घेऊ. बघा किती छान दाणेदार आपली खिचडी परतवल्या गेलेली आहे. आज बटाटे नाही आहे खिचडीला, तर आता दुपारनंतर आपण जेव्हा बाजारात जाऊ तेव्हा घेऊन येऊ. आठवडे बाजार असतो इकडे सोमवारचा. आणि इकडे आपण चकली पापडी जे वाळवणामध्ये बनवलेले ना छान छान, ते सर्वच तळून घेतलेले हे बघा. आणि चिप्स पण तळलेले आहे. आणि गेटचा आवाज आलेला आहे. पूर्वा दिदी आली वाटतं. मी आता गॅस कमी करून देते खिचडीचा आणि बघते मग ती आली वाटतं. कॉलेज कुमारी म्हणायची. मी आता असं म्हणणार होती पूर्वा दिदी आली स्कूलमधनं, ती सवय लागलेली ना. हां शाळेतच आहे का बरं? माझ्या शाळेचं नाव काय? SNJB हाय स्कूल. हां 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 आपण ॲडमिशन SNJB कॉलेज. हां बरं आपण ॲडमिशन ज्युनियर कॉलेज. हां ती शाळेतच आहे, कारण आपण जिथे तिची 10वीपर्यंत झाली तिथेच ॲडमिशन घेतलेलं आहे ना, त्याच्यामुळे ती बरोबर शाळेतच आहे. मी असं म्हणते. कसा वाटला आजचा पहिला दिवस? बेस्ट. खूप दिवसांनी स्कूलमध्ये गेली किंवा कॉलेजमध्ये गेली, जे तू म्हणशील ते. अजून साहेबांना आणायचे आता, परत जावं लागेल ना. 1 वाजता. 12:30 वाजलेले आणि 1 वाजेला आपला प्रतीक दादा स्कूलमधनं येईल. मग त्यावेळेला यांना परत जावं लागेल. यांना डबल ड्युटी झाली आता. हो आणि आता पाऊस उघडलेला आहे. सकाळी भरपूर पाऊस चालू होता सारखा, आता थोडासा उघडलेला आहे. किती वेळ काय माहिती. खूप वेळ लागला. पूर्ण 1 वाजून 5 मिनिटापर्यंत क्लास चालू होता. हां अधिक सोमवारच्या बाजारमुळे जरा गर्दी आहे चौफुलीवर. हां असं काही आहे का? आज सोमवार आहे त्याच्यामुळे गर्दी. आणि आता वाजलेला आहे 1 वाजून जवळपास 20 मिनिटं झालेले. बहिणीला भेटते कॉलेज. बहिणीला भेटतोय आणि ती मस्त खाऊन पिऊन बसलेली. त्याची वाट सुद्धा बघितली नाही. ती आल्यावर तिला भूक लागली, तिने खाऊन घेतले. चला आता आपण तिघही बसूया आणि फराळ 4 महिन्यानंतर सकाळी 6:30 उठली माझी बाई. सुट्ट्यांमध्ये लेट उठत होती. मस्त मजा चालू होती तिची. खूप लवकर उठायची. हो तर चला आता व्हिडिओचा इथेच एंड करू. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर काय चालू आहे, या व्हिडिओमुळे ना घरात फिरायची स्टोरी चला सर्वांनी बाय बाय करा आता. तर भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. बाय 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 बाय. हे बघा सबस्क्राईब. इथंच कपडे काढायला सुरुवात झालेली. तर चला आपल्याला आता उपवास आहे, तर सर्व सोबतच आता खिचडी खाऊ. इथे खिचडी आहे, आपलं घरगुती दही आणि या पापड्या वगैरे तळलेल्या त्या आणि प्रसादाची केळी. काहीसा असा आपला दुपारचा आता खिचडीचा बेत आहे. तर सोबतच खाऊया सर्वच.